नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग 3. अव्यक्तोपासनेचे 2 मार्ग. भगवंतांनी अव्यक्त परब्रह्म वस्तू कशी आहे ते सांगितलं. ती इंद्रिय गोचर नसल्यामुळं स्थूल इंद्रियाने ती जाणता येत नाही. त्यामुळे निर्गुणोपासना ही कठीण दिसते. निर्गुणोपासना म्हणजे काय? नामरूपाने जी वस्तू आकाराला येते तिला सगुण असं म्हणतात. पण परब्रह्म असे नामरूपाने आकाराला आलेलं नसतं. सारे आकार त्यात लोप पावलेले असतात. अशा केवळ चित स्वरूपाला निर्गुण ब्रह्म असं म्हणतात. ते अव्यक्त, नित्य, ध्रुव, अचल, अनिर्देश, सर्वव्यापी व अचिंत्य असतं. त्याची उपासना 2 प्रकारे करता येते. एक अंतर्यात्रेनं, एक बहिर्यात्रेनं. ध्यानयोगाने आपणच आपला शोध घ्यायचा. पहिला प्रकार आहे अंतर्यात्रा. ध्यानयोगाने आपणच आपला शोध घ्यायचा. यासाठी निर्गुणोपासक ईश्वर, मूर्ती, नाम असा कोणताही आधार घेत नाही. मनाचे सारे आधार काढून घ्यायचे. सारे विचार थांबवायचे व आपणच आत आत उतरत जायचं. कोणतेही आलंबन न घेता मन चिंतनरहित झाले पाहिजे. हा योगाभ्यास सोहमभावाने केला जातो. श्वासावर ध्यान केंद्रित करून 6 अहम असा श्वासानेच उच्चार होत आहे असे केवळ ध्यान करणे. यासाठी बाह्य अशा कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. ईश्वर, श्रद्धा, धर्म काहीही न मानणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम मार्ग आहे. श्रद्धा फक्त स्वतःवर ठेवायची. सोहम साधना करत साक्षात्कार करून घ्यायचा. सारे धर्म, गुरु, ईश्वर यांना या मार्गात स्थान नाही. निर्गुणोपासकाने घेतलेली ती आकाश झेप असते. ना कुठला रुळलेला मार्ग, ना कोणाच्या पावलावर पाऊल. कोणता संप्रदाय अथवा कोणाचे शिष्यत्व पत्करण्याची आवश्यकताही नाही. धर्म, विशिष्ट आचार, गुरु, ईश्वर, मंदिर हे सर्व सगुण साकार म्हणून त्याने या सर्वांचा त्याग केलेला असतो. अशी ही झाली अंतर्यात्रा. दुसरा मार्ग आहे बहिर्यात्रेचा. निर्गुण उपासना करण्याची दुसरी बहिर्यात्रेची पद्धत आहे. अंतर्यात्रेच्या बरोबर विरुद्ध दिशेने बाह्य विश्वाचे संशोधन करायचं. इथं आत आत उतरत जायचं नाहीये, तर बाह्य विश्वाचे संशोधन करायचं. बाह्य वस्तूवरील पापुत्रे काढत आत आत काय आहे ते पाहत जायचं. याला विज्ञान असं म्हणतात. विज्ञानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञ बाह्य वस्तू कशा बनत जातात व एक एक आवरण दूर करत सर्वच वस्तूंच्या मुळाशी एक काही समान गोष्ट आहे का ते पाहत जातात. परमात्मा योगमायेने आच्छादलेला आहे असे भगवंतांनी नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः असं म्हटलेलंच आहे. हे जे परमात्म्याने मायेचे आवरण घेतलेले आहे ते दूर करून आतील दर्शन घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बहिर्यात्रा किंवा वैज्ञानिक संशोधन. माया म्हणजे स्थूलाचे आवरण, स्थूलाचे व्यक्त दर्शन. वैज्ञानिक साऱ्या स्थूल आकारात काय दडलेलं आहे, कार्याच्या मागे कोणते कारण आहे, अणुपरमाणूंची रचना कशी झाली आहे, सर्वच दृश्य वस्तूंमध्ये अणु परमाणू असतात का, त्यांचा संयोग कसा झाला आहे, मूलतत्व कोणतं आहे याचा शोध घेत जातात. अंतिम सत्य शोधून काढण्याचा हाही एक मार्ग असतो. इंद्रियाने दिसणाऱ्या स्थूल वस्तूंच्या मागे असणारे सूक्ष्म तत्व अतिंद्रिय बुद्धीच्या द्वारे जाणून घेण्याचा हा प्रयत्न असतो. जसे जसे स्थूलाचे आवरण गळून पडत जाईल तस तशी आतील वस्तू प्रकाशमान होत जाईल. यातील अंतर्यात्रेचा मार्ग अतिशय कष्टाचा आहे, कारण तिथे बाह्य कशाचीच मदत घेतली जात नाही. स्वतःच्या बाहुबळावर समुद्र उल्लंघन करण्यासारखं आहे. शिवाय या मार्गाने वाटचाल करत असता योगसिद्धी सुद्धा मार्ग अडवून बसलेले असतात. साधक सिद्धींच्या मागे लागला की तो आपले मूळ ध्येय विसरतो. त्यामुळे हा स्वबळाचा मार्ग हा कठीण मार्ग आहे. ही निर्गुणोपासना कशी साध्य होते ते भगवंतांनी 4थ्या श्लोकात सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.